कोयत्याने झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 28 वर्षीय स्नेहल यशवंत सावंत यांची तब्बल 2 महिन्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली आहे। साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच स्नेहल यांची प्राणज्योत मावळली। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पुळकोटी गावच्या शेतकरी कुटुंबातील स्नेहल सावंत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले होते। त्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या। मात्र 12 जून रोजी कार्यालयातील कामकाज आटपून घरी परतत असताना पालघरमधील गोल्ड सिनेमा परिसरात अमोल मुळे नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने अमानुष हल्ला केला। या हल्ल्यात स्नेहल यांच्या मानेवर आणि कमरेवर गंभीर वार झाले होते। घटनेनंतर त्यांना पालघर येथे प्राथमिक उपचार देऊन तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सलग 2 महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते। डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि बुधवारी अखेर उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या स्नेहल यांचे स्वप्न नियतीने अवघ्या काही महिन्यातच हिरावून घेतले। या घटनेमुळे सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुळकोटी गावावर शोककळा पसरली आहे। स्नेहल यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।